दादांचा उमेदवार एका बाजूला आहे, साहेबांचा उमेदवार एका बाजूला आहे. लोकसात कोणाला देतील? मामांना देतील. मामांना देतील म्हणजे दादांना देतील. दोन समाजाची लोक, मी नावं नाही घेत, बरं. दोन समाजाची लोक भावला की भाजप मध्ये गेल्यामुळे मतदान करत नाही. एक मिनिट असं त्यांचं काय होतं, ठराविक माणसाचे तोंड बघून विकास होतो. जे आपले कारण आतापर्यंत आपण तुतारीला इंदापूर तालुक्याने बरंच सहकार्य केलंय, ते परत फेड करण्याची त्यांची आता वेळ आहे. केलाय की मामाने बी विकास केलाय, पण पवार साहेब पवार साहेबांचा उमेदवार कोण असं वाटतंय? मामा आता मामा हो का, हे पहिल्यांदा गोरगरीब जनतेसाठी पळणारा एकच नेता आहे, तो संजय भैया सोनवणे. कारण मी वकील साहेबांचा कार्यकर्ता आहे. कुठल्या वकिलांचा? राहुल मकरे. बरं, आता 30 विधानसभेला शेवटी हर्षवर्धन पाटील साहेब काय म्हणतील ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण मामांनी विकास केला गेला. 5,500 कोटी आणले म्हणतात ना. की ते ठराविक कुटुंबांचा झाला, ठेकेदारांचा झाला, मलिदा गँगचा झाला, सर्वसामान्य जनता. मोठा चोर आहे मामा. असं कसं? हा, लय मोठा चोर. पैसे 18% 20% खिशात जातात. आणि काय केलं मामाने? काय केलं बरं सांगा की तुम्ही? काय सुद्धा केलं आता नाही. विजयाची हॅट्रिक होईल का? 100%. पण आता त्यांच्या पुढं पवार साहेबांचं मोठं आव्हान असणार आहे. पण पुढं काय? विकासाच्या पुढे कसं जावं नसते. म्हणे काय केलं? विकास केला की कशाचा विकास? आता एवढा मामाने विकास केला, कोण म्हणता केला नाही? अहो मी म्हणतो काय केलं? मामाचं जे मामाची कामं केली ते केलं तर केलं, सगळं रस्ते केले तर. आता फोन करा मामा. इंदापूर तालुक्यात कुठली संस्था आम्ही नाही तसली. तुम्हाला नाही बनत. आजूबाजूचं चाललंय. मी तुम्हाला व्हिडिओ झाला की बनवून पाठवतो. नो कशाला आम्ही प्रसिद्धीचा शौक नाही आम्हाला. बरं. काय म्हणायचंय काय तुम्हाला? नाही ही फक्त जनता एक्सप्रेस. हा, जनता एक्सप्रेस. विधानसभेची रणधुमाळी पाहत, त्याची चाचपणी करत मी सध्या पोहोचलो इंदापूर तालुक्यातील वडापुरी या गावी. वडापुरी गावात पुन्हा एकदा आठवडा बाजार. होय, मी पुन्हा तेच सांगतो की आठवडा बाजारामध्ये फक्त सर्वसामान्य लोक येतात भाजी मंडई खरेदी करण्यासाठी. आणि आता तुम्हाला माहिती आहे, राजकारणाचा स्तर बदललाय. कुणी पुढाऱ्यांचं ऐकत नाही. जे जनतेच्या, जे सर्वसामान्य लोकांच्या मनात असतं ते करून दाखवतात. पुढाऱ्यांच्या बोटावर कुणीही नाचायला आता तयार नाही. आणि मग या आठवडा बाजारातील सर्वसामान्य लोकांच्या मनात काय चालू आहे हे सध्या पाहण्यासाठी मी आलेलो आहे वडापुरी या गावी. मामा नमस्ते. कुठलं गाव? पंधरावाडी. हीच का पलीकडची हीच? काय आता आली की विधानसभा आली की उमेदवार आता तुम्हाला माहिती आहेत? हा, दोन्ही बी माहिती आहेत. मला काय तिसरा येईल. ज्यांनी काम चांगलं केलं त्यालाच निवडून देणार आहे. कोणी काम चांगलं केलं असं वाटतं? बर्णी मामाने केलंय. काय 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 कामं झाले तुम्ही? सगळ्या गावात आमचे रस्ते वगैरे, ग्रामपंचायतीला ऑफिस, सगळं विकास कामं त्यांच्याकडनं करून घेतलीत आम्ही. मी डेप्युटी सरपंच आहे पंधरावडीला. काय सांग? किसन भगत. हॅट्रिक होईल काय? हॅट्रिक होईल का विजय? होईल की. काय सांग, खरं का? गॅरंटेड. पण आता पवार साहेब नाहीत त्यांच्या बरोबर, हे लक्षात घ्या. पवार साहेब नाहीत त्यांच्याकडे, तरी होणार. पवार साहेब नाही, या जरा इथे या. पवार साहेब नाहीत, परंतु भरणे मामा पुन्हा एकदा आमदार होईल असं वाटतंय त्यांना. तर असे पवार साहेब नसले. तुमचं गाव कुठलं आधी सांग? वडापुरीच. काय म्हणता सांग? आता काय होणार आहे, पवार साहेब जरी त्यांच्यासोबत नसले, मला वाटत नाही बरं निवडून येतील. कारण हर्षवर्धन पाटलांनी काम भरपूर केलेली आहेत. त्यामुळं भाऊंचं वर्चस्व यावेळी चांगलं राहील. कारण भाऊ दाट शक्यता वाटत आहे. आता उमेदवार कुठे आहेत भाऊ? आता कशात उमेदवारी घ्यायची भाऊंनी? भाऊ माझं मत तर पवार साहेबांच्या सोबत जावं असं माझी इच्छा आहे. पवार पवार साहेबांचं कारण भाऊंना चांगलं मतदान होईल. असं भाऊंची कामं पण चांगली आहेत आणि भाऊंसारख्या उमेदवाराची गरज आहे आपल्या तालुक्याला. भाऊंनी खूप काम केलेली आहेत. बर, भाऊंनी तू तरी घ्यावी म्हणते. काय करायचं? बरोबर आहे राव, तू तरी घेतल्याशिवाय पर्याय नाही. बर, निवडून येते का तू? हो, तू एक नंबर नाही. पण आता ज्यांनी निष्ठेने काम केले त्यांचं कसं मग? त्यांचं आता ते त्यांनी ठरवायचं. पेच झालाय का नाही? खरं पेच प्रसंग आहे का नाही? लय मोठा पेच आहे. भाऊला पेच पण आता असे पेच कित्येक पवार साहेबांनी सोडवलेले. लय सोड सुटेल का? लय लवकर सुटणार. भाऊनी तो तारी घेतली तर. पण आता भाऊनी तू तरी समजा घेतली, भरणे मामा आहेत ना समोर, असू द्या की. मग अहो बोला. दोन समाजाची लोक, मी नावं नाही घेत, बरं. दोन समाजाची लोक भावला की भाजप मध्ये गेल्यामुळे मतदान करत नाही. अलग लक्षात. आता भाजप सोडलं मतदान करतेलच 100%. भाजप सोडलं मतदान करते 100% होणार. 100%. इकडं सहभागी व्हायचं नसतं, बघायचं नाही. कुठलं गाव आहे? वडापुरीचं गाव आहे. काय म्हणता, काय चाललंय आता लोकांच्या मनात? विधानसभा आली, आता विधानसभा आली, पण आता ह्यावेळेस सगळे हर्षवर्धन पाटील साहेबांचंच नाव घेतात आता. बर. हा, तो भरणेने विकास केला म्हणतात की भरणे मामा आहेत.
विकास केला तरी पाटील साहेबांना एवढा विकास नाही त्यांचा. त्यांचं काय होतं, ठराविक माणसाचे तोंड बघून विकास होतो. जे आपले त्यांची निवड केली जाते. ह्यांच्यापाशी काय आहे, कुणी जरी गेलं तरी त्याचं काम होणार आहे नक्कीच आहे. असं आहे त्यांचं. मग आता काय आता तिकीट तर कुठनं घेणार ते? आता बीजेपी कडून तिकीट घ्यावं का त्यांनी? बीजेपी कडून लढवणार? बीजेपी पेक्षा पवार साहेबांची जर साथ घेतली तुतारीची, तर कारण आतापर्यंत आपण तुतारीला इंदापूर तालुक्याने बरंच सहकार्य केलं. ते परत फेड करण्याची त्यांची आता वेळ आहे. म्हणजे तुतारीनं आपल्याला काहीतरी माघारी द्यावं आता त्याचं, कारण आपल्या भावाकडनं बरंच त्यांनी घेतले बऱ्याच वेळा. ते त्यांनी सहकार्य करावं असं आमची अपेक्षा आहे. सहकार्य करावं अशी अपेक्षा. तुमचं गाव कुठलं? गाव कुठलं? वडापुरीच आहे. बोला की, बोला. वडापुरीच आहे. तुमच्यासाठी आलो का नाही? वडापुरीच आहे. वडापुरीच आहे. काय आता लोकांच्या मनात काय काय पवार साहेबाशिवाय पर्याय नाही. आता पवार साहेब, आता मामाने एवढा विकास केलाय की मामाने बी विकास केलाय, पण पवार साहेब पण पवार साहेबांचा उमेदवार कोण असं वाटतंय? मामा. आता मामा हो बघा, हे पहिल्यांदा बरं का, ही पहिली प्रतिक्रिया आहे. ही पहिली प्रतिक्रिया आहे. यांचं म्हणणं आहे की पवार साहेबांचं उमेदवार हे बर्ले मामांनी व्हायला पाहिजे. चला, आतापर्यंत पवार साहेबांचं उमेदवार हर्षवर्धन पाटलांनी व्हावं असं म्हणत होतं, पण आता पहिल्यांदाच काय म्हणतात, बर्ले मामा व्हायला पाहिजे. गाव कुठलं? गाव कुठलं? गाव कुठलं? अवसरी. हा, अवसरी. अवसरी. काय मनात चालू आहे लोकांच्या? लोकांच्या काय म्हणत होता, आता काय विधानसभा आली की? विधानसभा आली, आता काय लोकांचं जास्त पवार साहेबाकडे पवार साहेब म्हणतील ते होईल असं वाटतंय. हा, नक्की का? तुम्ही एक महिला म्हणून तुम्ही थांबा, आता बोलायचंय. तुम्ही महिला म्हणून काय वाटतंय, लाडक्या बहिणीचं पैसे आले का? नाही ना आलं. नाही आलं? नाही आलं. मग आता कसं काय? काय माहिती, भरलंय ना. बरं, आता ती जाऊ द्या. हा विधानसभा आली, हा. कसं काय करायचं आता? काय कोणाच्या डोक्यात काय, तुमच्या मनात काय? आता कसं आहे माहितीये का, कोण जी विकास करल आपलं बरोबर आहे का, सगळ्या माणसाचा आपला विकास करल. भरणे मामाच आहेत, काम करतात. भरणे मामा चांगलं काम करतात. येतात, माहिती घेतात, वेळ देतात माणसांना, आपल्या समस्या सॉल्व्ह करतात, सांगल ते. ते ऐकलं तर आपलं काम केलं, भरणे मामा चांगला आहे. बरं, मग विजयाची हॅट्रिक होईल काय? भरणे होईल ना. विजयाची हा, hat-trick होणार. चला बघा, भरणे मामा लाडकी बहीण सांगते विजयाची हॅट्रिक होईल. मामा बोला आता, तुमचं गाव कुठलं? दिले काकीन दिलंय का? बरं, चला असू द्या. हो, काय म्हणता बाबा, गाव कुठलं? गाव कुठलं? गाव वडापुरी. बर, काय म्हणत आहे लोक? विधानसभा आली की पवार साहेबांचा उमेदवार असणार एक आणि एक हर्षवर्धन पाटील साहेब निरनिराळ्या संस्था निर्माण केल्यात. भरणे मामाने काय केलं? विकास केला की? कशाचा विकास? आता एवढा विकास केला की त्यांनी? कशाचा विकास? रस्ते केलं की? कुठलं रस्ते? आम्ही चिखलातनं जातोय. कुठलं गाव तुमचं? वडापुरी. बर बर बर. मग आता नाही त्यांना बोलू दे एक मिनिट. मग आता मला सांगा, मामांनी 2 किलोमीटर उभं राहिलं. भाऊनी कुठल्या पक्षात उभं राहावं? आता इंडिपेंडेंट कॅन्डिडेट का कुठलं काय? बरीच लोक तुतारी घ्यावी म्हणते ती बरीच. अजून होय, आमचं 100% सहमती आहे तुतारीला. हो, तुतारीला सहमती आहे. सहमती बी इंडिपेंडेंट कॅन्डिडेट बी. मामाने विकास केलाय म्हणते तुमच्या? मामाने विकास केला, कोण म्हणता केला नाही? अहो मी म्हणतो काय केलंय? मामाने सगळं रस्ते केले. आता फोन करा मामा. 2 तास इंदापूर तालुक्यात कुठली संस्था आहे त्याची? काय संस्था ऐकत असं नाही, मला नाही म्हणायचं. जी मामाची काम केली ती केलंच म्हणलं पाहिजे. संस्था आहे का? काच खाली करत नाही. येताना माणसा तिथं काच हवा लागलं, काच बंद करून जातो. हा विषय थांबवू, नाहीतर आहे ना इतर राडा होईल. हा विषय थांबवू. दोघांच्या मताचा आदर करतो. चला पुढे जाऊ आपण, दोघांच्या मताचा आदर करू. काच खाली करत नव्हता, तासाला बदलता सारखं तू इकडे जा तिकडे जा. कोण? आम्ही नाही तसली. तुम्हाला नाही म्हणत. हर्षभाऊचं चाललंय. हर्षभाऊ बर, चला हर्षभाऊ नाही ती. बर, राहू द्या. चला खाली करत नाही. असू द्या. चला हो, ही आता हा विषय इथं थांबवा. बाकीच्याच घेऊ. या इकडे लोक जायला लागली या राड्यामध्ये. असू द्या या इकडे. ओ बाबा, अहो गाव कुठलं सांगा की? गाव हेच गाव आहे. काय आता काय करायचं? आली की आता विधानसभा आली की बर, काय करायचं? काय करायचं? जाऊ, कोणालाच मत नाही द्यायचं. कुणालाच नाही? कोणालाच नाही द्यायचं. का बरं? काय कोण कामाची येते? आता एवढं 5,500 कोटी निधी आणला म्हणते. इकडं हर्षवर्धन पाटलांनी वेगवेगळ्या संस्था कारखाना काढलं. मग विकास कुणी केला नाही असं आहे का? तसंच म्हणायचं काय? बर, तुम्हाला काय म्हणायचं? दिलंय. काय दिलं? आठवणीत नाही. काय दिलं बोला? तुतारेला. बरं, असू दे. चला या इकडे या.
मावशी लाडक्या बहिणीचे पैसे आले का? हो आलं आलं का? आलं मग आता मतदान कोणाला? मतदानाचा भावला भावाला मतदान करायचं. कुठल्या पक्षात आहेत भाऊ आता? आता मला तर काय माहिती हा? भाऊनी शरद पवार साहेबांनी साथ द्यावी का? हो द्यावी की का बरं द्यावी? काय आता कसं आहे मला तर काय माहिती एवढं भैया गाव कुठलं? इंदापूर. इंदापूर. काय आता बघतोय विधानसभा आली, बाजारात आता भरपूर लोकांची चर्चा करत असेल, काय लोकांच्या मनात आता चालू असेल, विधानसभेला कोणाला साथ देतील? विधानसभेला आता सध्या तर भाऊच आता तुतारीमध्ये आल्यात ते. तुतारीमध्ये आले तर भाऊ साथ देतील. हा नाही आले तर नाही आले तर काय बर. पवार साहेबांचं वजन आहे का इंदापूर तालुक्यात? पवार सरांचं आहे की. आहे ना. चला असू द्या, या इकडे. हा बर बर बर. गाव कुठलं? सुरवट. सुरवड. लाडक्या बहिणी झाले का पैसे? हा आले. आता कसं करायचं? विधानसभा आली की काय बोलू आता? कुणाला साथ द्यायची आता? देऊ की ज्याला द्यायचे. बर बर चला, ज्याला द्यायची त्याला देऊ. हा बाबा तुमचं झालं की मी तुम्हाला व्हिडिओ झाला की बनवून पाठवतो. नो कशाला आम्ही प्रसिद्धीचा शौक नाही बर आम्हाला. बर बर. काय म्हणायचंय काय तुम्हाला? नाही ही फक्त मी जनता एक्सप्रेस हा जनता एक्सप्रेस. चला असू द्या. हा असू द्या असू द्या. मावशी लाडक्या बहिणीचं आलं का पैसे? आलं की. हा आता कुणाला साथ द्यायची? खरं सांगायचं, मनातलं सांगायचं, कुणाला साथ द्यायची? साहेबांच्या उमेदवाराच्या का दादांच्या उमेदवार? बोला बोला पटकन चालू आहे. मावशी तुम्हाला नाही येणार, तुम्हाला बाकीच्या योजना आहे ती लाडक्या बहिणीची योजना तुम्हाला नाही बस. आम्हाला नाही बस. आता ऐका, विधानसभा आली, काय मनात चालू आहे लोकांच्या? तुमचं काय असेल त्याला देऊ आम्ही. आमचं काय असतंय, आम्ही तुमच्या मनातलं करतो. नवा आम्ही देऊ की तुम्हाला मग पण ते काय आता चला असू द्या. आजीला समजा हे इकडे जाऊ, इकडं या, इकडं. काय चाचा तंबाखू खाताय तुम्ही? अहो चांगलं नसते. काय आता काय विधानसभा आली? नाही की काय झालं विधानसभा आली, काय करायचं? काय आता ते कुणाला पवार साथ द्यायची? आमचं पहिल्यापासून पवार साहेबाला पवार साहेब. उमेदवार कोणी बी असू दे. आज पहिल्यापासून चालत आलेलं ती आता पवार साहेबाचा उमेदवार कोण असणार तुमच्या इथे? काय ती साहेब देतील ती साहेबांनी कुणी दिल तर त्याला मतदान होईल. त्याला द्यायचं. साहेबांनी कुणी दिल त्याला मतदान होईल म्हणते ती. बरोबर आहे का? बरोबर आहे. चला असू दे, या पुढे या. आता आपण त्या बाजूला जाऊ, एकाच बाजूला जास्त होते, आपण मधोमध जाऊ. मधोमध जाऊन लोकांना बोलतं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. ओ गाव कुठलं गाव? हा सुरवड. सुरवड. बरं आली की आता लोकसभा झाली, आता विधानसभा आली, कुणाला साथ द्यायची? प्रवीण भाईला म्हणजे तुतारीला. बर, प्रवीण भाईंना उमेदवारी मिळेल असं वाटतं का? वाटतंय. कशामुळे प्रवीण भाईंना उमेदवारी मिळेल? काम केले ते इंदापूर मध्ये. बरं बरं बरं. बरं, पवार साहेबांच्या प्रवीण भाई माने हे पवार साहेबांचे उमेदवार असणार. पवार साहेबांचं वजन आहे का इंदापूर तालुक्यात? आहे. चला प्रवीण भाई मानेंना या ठिकाणी साथ देणार 100% येणार असं असू द्या. चला. ओ गाव कुठलं? गाव कुठलं? इथलंच आहे. आता विधानसभेला काय हो, काय करायचं आता? आली की विधानसभा, हा काय करायचं? मी कोणाला साथ द्यायची आता? बर्नेवा. का बर्नेवा? काम चांगलं आहे म्हणून. खाण्यात बिझी आहे थोडस, राहू द्या. चला पुढं. गाव कुठलं? अहो गाव सांगा की, गाव तर सांगा की. सुरवड आहे का? बरं थांबा की 2 मिनिटं. 2 मिनिटं. कुणाला साथ द्यायची एवढं? बरं पार्ट कुणाच जड? मामाचं? आम्हाला नाही करता येत. बरं सांगा गाव सांगा. वडापुरी. आता विधानसभा आली, कुणाचं पार्ट जड वाटतंय? तसं काय सांगता येत नाही. पवार साहेबाचं का अजितदादाचं? शरद पवार. का बरं शरद पवार? जुना माणूस. चला काय होतंय माहितीये का, विधानसभेला उमेदवारांची नावं घेतली की लोक कन्फ्युज अशा पद्धतीने होतात की कुठून ना कुठून त्यांचं रिलेशन असतं. मग आमचा प्रतिप्रश्न असतो की पवार साहेबांना साथ द्यायची का दादांना साथ द्यायची? मग लोक बरोबर बोलतात. बरोबर आहे का? असू दे. या बाजूला या, इकडे या. मावशी लाडक्या बहिणीचे पैसे आले का मावशी? नाही आलं. कुणाला साथ द्यायची आता? विधानसभा आली की कोणालाच नाही द्यायची. का बरं? मग काय आलंच नाही, काय करायचं? फॉर्म भरावं लागतं. फॉर्म भरलं होतं, नाही आलं पैसे. विधानसभेला आता पवार साहेबांच्या उमेदवाराला मत द्यायचं का कुणाच्या बाजूला? पवार साहेब का दादा? बघू आता मनात देईन त्याला. बरं असू द्या, मला तिकडे जाऊ द्या. या इकडं.
थांबा, कॅमेरा बघून पळू नका. बघा हो का, कॅमेरा आला इकडं, माझा भूमी इकडे आला, लोक तिकडे चालले बघ. हो का, इकडे बघा, इकडं. ओ बाबा थांबा 2 मिनिटं, इकडे बोला, इकडे बोला. गाव कुठलं सांगा? वडापुरी. वडापुरी. बरं, विधानसभा आली का? लोक कोणाला साथ देतील, पवार साहेबांच्या उमेदवाराला का दादांच्या उमेदवाराला? आता ज्याचं कर्तृत्व चांगलं आहे त्याला देणार. कोणाचं कर्तृत्व चांगलं? हा? काय म्हणता? बोला 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 बोला, लय वेळ खाताय तुम्ही. शिवाय काय नाही बरं, असू द्या. कुणाला साथ देतील लोक, साहेबांच्या उमेदवाराला का दादांच्या उमेदवाराला? साहेबांचे. का बरं साहेबांच्या उमेदवाराला? साहेबांचं कसं शेवटचं हे अखेरीस आता इलेक्शन म्हणायचे थोडक्यात, कारण वय बी झालंय त्यांचं जास्त, त्यामुळे त्यांना साथ देतील लोक. साथ देतील का? बघितले ना काय झालं, काय झालं लोकसभेला, सांगा एकदा जनतेला. माहितीच आहे, काय सांगायचं. लोक एका बाजूला आणि नेते एका बाजूला, बरोबर. तरी सुद्धा यांना 25,000 लीड पडलं तालुक्यात. तीच स्थिती ह्या वेळेस राहील. हा, राहणार ती स्थिती ह्या वेळेस साहेबांना लोक मानतात असं तुम्हाला म्हणायचं. चला, साहेबांना लोक मानतात, इंदापूर तालुक्यात म्हणतायत. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं? बरोबर आहे. कसं काय? त्यांचं वजन आहे इंदापूर. बर, विधानसभेला साथ देतील लोक त्यांना? होय. उमेदवार कोणी असतील तरी साथ देतील? होय. होय का? गाव कुठलं? गाव इथलं जगडेवाडी. 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 काय कसं कसं होईल आता विधानसभा आली? हा, कसं होईल? आता जनतेच्या मनातलं काय सांगावं नक्की काय चाललंय. लोड कोणाकडे जास्त वाटतोय? तशी अपेक्षा कोणाकडेच करता यायची नाही असं वर्ण. बरं, दादांचा उमेदवार एका बाजूला आहे, साहेबांचा उमेदवार एका बाजूला आहे. हा, लोक साथ कोणाला देतील? मामांना देतील. मामांना देतील, म्हणजे दादांना देतील. बरोबर. चला, असू द्या, या इकडे. तुम्ही राहिलाय बरं का, त्यांनी ते बोललेत पण तुम्ही बोलला नाही. काय म्हणता आता, गाव कुठला आधी सांगा? सुरवड. सुरवड. काय सुरवडकरांच्या मनात चालू आहे आता कसं आहे, अगोदर उमेदवार फिक्स होऊ द्या, कोण उमेदवार. हे तर फिक्स आहे की एका बाजूला दादाचा उमेदवार असणार, एका बाजूला साहेबांचा असणार. आणि भाजपचं आता माहितीतनं स्टँडिंग आमदार म्हणून दत्तमामा भरणेनच मिळणार ना. होय. मग आता इकडे आता कसं भाऊंचं कसं मग सांगा चला. भाऊनी तुतारी घ्यावी का? काय त्यांच्या मनाने आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, कसं आहे, पवार साहेब जे करतील ते होईल, सगळं चेंज होईल आता. बर, पवार साहेब जी करतील ती होईल म्हणून. चला, असू द्या, ह्या बाजूला चला, इकडे इकडे. हो, नमस्ते. कुठलं गाव? शेतपळ. शेटपळ आहे का? बर, विधानसभा आली की आता? येऊ दे की. मग काय, एका बाजूला साहेबांचा, एका बाजूला दादांचा, म्हणजे हर्षवर्धन पाटील आहेत संभाव्य मध्ये, आप्पासाहेब आहेत, प्रवीण माने, तर दुसऱ्या बाजूला भरणे मामा आहेत. कुणाला लोक साथ देतील? पवारांच्याच मागे राहणार. पवारांच्या मागे? शरद पवारांच्याच. काय सांगताय? लोकसभेला झाले त्याच पद्धतीने? हो, 100%. काय काय म्हणता आणि बोला. कसं आहे, दादांचं बी आहे बरं, पण जे कार्यकर्ते ते शेवटपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचलेले नाही, ते त्यांच्या पुरतेच राहिले. तसं म्हातारी माणसं जर वृद्ध माणसांना विचारलं तर ते डायरेक्टली म्हणतात की पवार साहेब की पवार साहेब. त्यामुळे घरात ते सगळं वातावरण तयार झालेलं असतं. पवार साहेबांनी कुणी जरी उमेदवार दिला तरी ते हवा आहे. हा, यांना 100% येणार. 100% येणार. बघा, हे विस्तृत स्वरूपात यांनी सांगितलं. या पुढे काय, कुठलं गाव? मंगळवाडा. बर, काय चालू आहे तिकडे? काय नाही, उमेदवार भरपूर झालेत, पण गोरगरीब जनतेसाठी पळणारा एकच नेता आहे, तो संजय भैया सोनवणे. कारण का, नेते उमेदवारी नेतेले, पण गोरगरीब जनतेसाठी नेता पळणारा तरी एक आहे, तो संजय भैया सोनवणे. कारण का, गोरगरीब जनतेचे आज रात्री ऐन रात्री कधी फोन लावू द्या, त्यांनी फोन उचलतात आणि त्यांची काय अडचण असू द्या ते दूर करतात एका मिनिटात. बरोबर. बघा, संजय भैया सोनवणे हे एक नाव समोर येतंय. शेकडो त्यांनी शाखा या तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर पण निर्माण केलेले आहेत, आणि हेच महाराष्ट्रभर हेच संजय भैया सोनवणे विधानसभेला बर्णे मामांची साथ दिली होती. आता ह्यावेळी मात्र काय होतंय ह्याचं खरं तर इंटरेस्टिंग, ह्या गोष्टीत वाढणारा इंटरेस्ट वाढणार आहे. हो, झाला का बाजार? काय घेतलं? लय मोठी पिशवी आणली तुम्ही तर. बाजार लागतोय आता, मोठी पिशवी. पित्र 15 आहे, लागते पूर्वजांना काहीतरी खैरापत द्यावं लागतं. बरं, आता हिथं कसं चालू आहे इंदापूर तालुक्यात? आता विधानसभा आली की? विधानसभेला शेवटी हर्षवर्धन पाटील साहेब काय म्हणतील ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण
मतांची गोळा बेरीज आणि मतांची आकडेवारी जर बघितली तर नक्कीच आता तुम्ही काय बघताय काय काय मतांची आकडेवारी सांगा. चला काय मतांची आकडेवारी काय बघितली तर नक्की मतांची आकडेवारी काय? मतांची आकडेवारी जर बघितली तर Shortcut मध्ये, हा. शॉर्टकट मध्ये अशी परिस्थिती आहे की हर्षवर्धन पाटलांची मतांची आकडेवारी जास्त आहे आणि नक्कीच ह्यावेळेस ह्या विधानसभेला हर्षवर्धन पाटील हे जास्त मतांनी निवडून येतील. कारण निवडून येतील पण आता महायुतीतनं तिकीट तर बर्णे मामांनाच असणार ना स्टँडिंग आमदार म्हणून. नाही शेवटी मग जर त्यांना 1,11,000 मतांचा जर त्यांना जर गरज नसेल तर मग शेवटी साहेब घेतील ना वेगळा निर्णय काहीतरी. काय घेतील आता मी बऱ्याच लोकांना विचारलं लोकांनी काय सांगितलं असेल मला तुम्ही सांगा. काय ते त्यांनी सांगितलं असेल तुतारी घ्या म्हणून सांगितलं असेल त्यांनी. तुतारी बरोबर तुतारी घ्या म्हणले ते. काय का तुतारीला उमेदवार आहे का आता आहेत ना आधी जे निष्ठेने काम केले ते निष्ठावंत लोक आहेतच की. ऐका ना बर्णे मामाने 5,400 कोटीचा निधी आणलाच आणला बरोबर आहे. तो विकास केवढा झाला आपण मला तर काय कुठे दिसत नाही. म्हणजे विकासाची जी उंची असते समजा माझ्या पोराचं नाव जर विकास असेल तर ते 10 वर्षापूर्वी जर मला असलं तर त्याची उंची कुठं होती 3 फूट 4 फूट 5 फूट झालेली असते ना. तर तसं जर बघितलं ना आपण तर तसा विकासाची व्याख्या जर बघितली तसं काय नाही. कारण आज बर्णे मामाकडं स्वतः उमेदवार आहेत पक्षाचे त्यांचं चिन्ह आहे पण ही सर्वसामान्य जनता प्रचार कोणाची करते तुतारीचा उमेदवार आहे त्यांचा फायनल नाही नक्की आहे का नाही बरोबर. म्हणजे आज सुद्धा काय परिस्थिती बघितली तर आज बर्णे मामाचा कोण प्रचार करत नाही. 5,400 हा कोटी हा विषय नगण्य आहे कारण विकास त्याला म्हणत नाहीत. विकास रस्ते बिस्ते झालेत की आता मग ते विकासात मोडत नाही ना. बर ते दळणवळणाची साधनं झाली. बर विकास कशाचा असतो संस्था एक संस्था काढली एक संस्था निर्माण केली. तुम्ही जर समजा शिक्षण संस्था काढली किंवा तुम्ही एखादं तुम्ही कारखाना काढला एक व्यक्ती जर समजा नोकरी लागली तर त्याच्या पाठीमागे 5 माणसं की त्या एका माणसावरती उपयोग करतात. ह्याला विकास म्हणायचं. विकास हा रस्त्याचा नसतो. विकासामध्ये फक्त 2 लोकांचा विकास होतो. तुमच्या गावात काय बदल झाला हे बघा ना बदल गावाचा विकास झाला. ही आता उड्डाण पूल झाला म्हणजे गावात बकासवाडी झाली आता गावाची. व्यवसाय जे रोजंदारी जी होती ना वडापावची गाडी होते किंवा बारके बारके काय छोटे छोटे पांढरपऱ्या होत्या हे जे चालत होते पण झाले नव्हता. भविष्यात काय त्यांना बरं जरा फायनली आपल्याला लय लांबवाय नको लोक बघत नाही जास्त लांबवल्यावर. नाही फायनली काय होईल तालुक्यात चला तुमची भविष्यवाणी सांगा आणि क्लिअर सांगा. माझं मत आहे की साहेबांनी तुतारी घ्यावी आणि भविष्याच्या राजकारणात जडणघडणीमध्ये साहेबांनी तुतारी घेऊन आपली. तुमचं हेच गाव का? हो मी काय नाव काय? मी बापू चंदन शिवे. बरं चला बापू चंदन शिवे यांनी विस्तृत सांगितलं आकडेवारी सहित सांगितलंय. असू द्या पुढे या. तुमचं कुठलं का? वडापुरी. काय काय आता काय काय चालू आहे विधानसभेचं काय आहे? विधानसभेचा आपल्या नीरा भीमा खोऱ्यात हर्षवर्धन पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांना मानणारा भरपूर वर्ग आहे. त्यामुळं लोक शरद पवारांच्या विचाराचाच माणूस निवडून देतील हे 100% मामांनी विकास केला गेला 5,500 कोटी आणले म्हणतात ना. ते ठराविक कुटुंबांचा झाला ठेकेदारांचा झाला मलिदा गँगचा झाला. सर्वसामान्य जनतेचं काय बर सामान्य जनतेचं काय. आता आम्ही परवा एक चौकशी केली शिरसोडी ते सुगाव जो पूल होतोय त्या पुलाच्या बाबतीत आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं तर ते भूमिपूजन झाले पण त्याचं टेंडरचं काहीच नाही. म्हणजे नेमकं काय आहे ते का गुलदस्त्यात अधिकारी का सांगत नाहीत ते इस्टिमेट का देत नाहीत त्याचं कायच सांगत नाहीत अधिकारी. त्याच्याबद्दल विस्तृत विचारलं तर अधिकारी भाष्य करत नाहीत. मग नेमकं काय का हे स्टंट आहे विकासाच्या नावाचं दाखवायचं गाजर आहे लोकांना. फायनली काय होईल? फायनली ह्यावेळेस नक्कीच हर्षवर्धन पाटील. कुठून कमळाकडून का विदाऊट कमळ? नाही आता जनतेनेच सांगितलंय त्या सांगते कमळाकडे जाणं भाऊंच्या दृष्टीने ह्यावेळेस धोक्याचं आहे. कारण दलित आणि मुस्लिम मतदान हे त्यांना मिळणार नाही. आम्ही जे निष्ठावंत आहे किंवा आम्ही जे आहे ते मतदान करतीलच परंतु दलित मुस्लिम मत जर आवश्यक विजयासाठी आवश्यक असतील तर तुतारी घेणं. चला तुतारी घ्या. फायनली बघा प्रत्येकाच्या मनातून आहे ना तुतारीचा आवाज येतोय. प्रत्येकाने फिरून कुठून जरी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचा शेवट आहे ना हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी घ्यावी असंच होतोय. चला पुढं. कुठलं गाव कुठलं? वडापुरी. का जाता राव आम्हाला पूर्ण आम्ही तुमच्या मनातलं विचारतोय. विचारा ना काय आता काय लोकांच्या मनात काय तुमच्या वडापुरीकरांच्या मनात? आता मी वकील साहेबांचा कार्यकर्ता आहे. वकील कुठल्या वकिलांचा? राहुल मकरे. बरं आता 30 तारखेला त्यांचा प्रवेश आहे मोठा प्रवेश आहे. जाणार आहे शरद पवार साहेबांच्या ह्याच्यामध्ये जाणार आहे ना आम्ही प्रवेश. तुम्ही जाणार आहे? बरं आता काय तालुक्याची जर परिस्थिती विचार केला तर कोणाचं पारड जड? तुतारीचं. उमेदवार कोणी जरी असलं तरी वकील साहेब सांगतील त्यांना मतदान. बर चालतंय. चला असू द्या. शॉर्टकट मध्ये आपण विचारत जाऊ. तुमचं गाव कुठलं सांगा. गाव कुठलं? हीच काय आता तुमच्या मनात काय चालू आहे?
काय विधानसभेचं काय चालू आहे तुमच्या मनात? कोण कुणाचं पारड जड? हर्षण पाटलाचं कसं काय? विकास आघाडीने लढणार आहे ती. विकास आघाडीकडून लढणार तू तरी घ्यायची नाही का त्यांनी? नाही बरेच आता मी बरोबर हा तुम्ही का घ्यायची नाही? बा हे पण आता हे पण गरजेचं आहे. तू तरी घेऊ नये ह्याचं सुद्धा स्पष्टीकरण आपण घेऊ. का घ्यायचं नाही? त्यांनी आता विकास आघाडी स्थापनाच केली ना. पण बरोबर आहे, बरेचसे कार्यकर्ते म्हणतात तुतारीकडे जावं. त्यांनी का नाही जावं हे सांगा. नाही तो तरी जाणार नाही. तू का जाऊ नये? शेवटी ती एकच आहे परत. बर तुम्हाला विश्वास नाही का त्यांच्यावर? नाही चला पवारांवर विश्वास नाही असंच म्हणायचं. 15 वर्ष हीच केलं की. बर विश्वासच. चला असं. गाव कुठलं बाबा? गाव कुठलं? विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडी. काय आता लोकांच्या मनात काय चालू आहे? काय नाही, पवारच आहे, तुतारीच आहे. तुतारी कशी काय तुतारी? आता मामांनी नमस्ते नमस्ते मामांनी एवढा विकास केला, सगळं झालं. हा मामाने काय नाही केलं. कसं काय? मोठा चोर आहे मामा. असं कसं काय? हा लय मोठा चोर आहे. हा त्यांनी काहीच केलं नाही, तपलं तुंबडी भरली. बर हे रस्त्याही गरीबाला केलं काय काय त्या रस्त्याला चोर आहे. मग आता परत त्यांना पैसे 18% 20% खिशात जातात. आणि काय केलं मामाने? काय केलं मला सांगा की तुम्ही. काय सुद्धा केलं नाही मामाने. आहे का माहिती? मामाने काय सुद्धा केलं नाही. आणि मग आता ही आता विधानसभा आली की परत एकदा उभं राहणार आहे. ते hat-trick होईल का त्यांची विजय? 10 वेळा उभा राहू द्या. आता कोण निवडून येणार? शरद पवारच येणार. शरद पवार जे सांगतील ते येणार. होय. उमेदवार कोणी जरी असलं कोणी जरी असलं पक्का आहे का? पक्का आहे. 100% 100. चला एक मिनिट इकडे या. तुम्ही हसताय एक मिनिट एक मिनिट. हा धरा ऐका बा. असं आहे ना, असं आम्हाला बघून आता इथनं पुढे कोण पळालं ना आम्ही मागे जाऊन त्यांना पकडणार आहे. हे लक्षात घ्या. काय मनात आहे आता चालू? मनात काय चालू आहे सांगा. काय ना आता जे येईल ते समोर बघायचं आपलं. बर कुणाचं पार्ट जड वाटतंय? पारडलं तर शरद पवार. चला असू द्या. शरद पवार का? शरद पवार चला. अनुभवी माणसं पण मामांनी विकास केला की? मामांनी विकास केला पण जुनं खोड आहे ते. बर त्याच्यामुळं त्यांचं लोकसभेची पुनरावृत्ती होईल असं वाटतंय? हो नक्की. हो. चला लोकसभेची पुनरावृत्ती होईल असं वाटतंय. गाव कुठलं? जगडेवाडी. जगडेवाडी. तुमचं गाव कुठलं? दोघं एकाच वेळेस आलं. तुमची पिशवी कुठे? दोघांची एकच पिशवी. काका बर काका आहेत का? आता विधानसभेचं काय करायचं? आता कोणाचं पार्ट जड वाटतंय? मामांचाच. बर बर कसं काय? काम मामांची भरपूर. काय काय झाली कामं तुमच्या गावात? आमच्या गावात रस्ते झाले, टाकी झाली, पाण्याची पाईपलाईन, बरेच कामं झालेत. बर बर. मंदिराचे कामं झाल्यात. मग आता विजयाची हॅट्रिक होईल का? 100%. पण आता त्यांच्या पुढं पवार साहेबांचं मोठं आव्हान असणार आहे. पण पुढं काय? विकासाच्या पुढे कसं जावं नसते. चला ऐका एक मिनिट तुमचं परत एकदा गाव सांगा. जगडेवाडी. जगडेवाडीचा युवक आहे आणि तो युवक म्हणतोय की विकासाच्या पुढे कोण जरी असलं, पवार साहेब जरी असले तरी काही फरक पडत नाही. आता आपण आणखी थोडीशा घेऊ. नाव बरं असू द्या. दोघांच्या घ्या. गाव कुठलं सांग? गाव विठ्ठलवाडी. काय वाटतं आता कुणाला साथ द्यायची ह्यावेळेस? पारड कुणाचं जड वाटतंय? पारड बरनेवाज. का बरनेवाज? विकास आहे. बर हॅट्रिक होईल काय? होणार की? काय सांगताय? 100%. पवार साहेब असणार आहेत पुढे त्यांच्या विरोधात? साहेबांचा उमेदवार होईल तेव्हा बघू. अजून झाला नाही. बरं असेल तर मग असेल तर बघू ना परत. चला आताच उत्तर नाही सांगायचं. मामा गाव कुठलं? पंधरवाडी. काय आता चालू आहे मनात? विधानसभा घाट्याळ. का बरं घाट्याळ? लाडकी बहीण लाईट बिल माफ झालं. बर हा बर. हे पण महत्वाचं आहे बघा. काय परत एकदा मोठ्याने सांगा. लाडकी बहीण मिळते, मोदीचे पैसे मिळतात, शिंद्याचं मिळतात, आणि लाईट बिल शेतकऱ्याचं माफ झालं. आणि त्याच्यामुळं घड्याळ. चला ह्या गोष्टी पण लक्षात घेणं गरजेचं आहे. झाला का बाजार? काय आता काय आहे मनात आता तुमच्या? विधानसभा आली की काय आमचं भाऊ आहे काय निर्णय देतील ते आम्ही ऐकणार. काय निर्णय देणे ती भाऊ? देतील की काय द्यायला पाहिजे भाऊने निर्णय? आता भाऊ इतकं आपल्याला कळतंय का? तरी पण काय द्यायला पाहिजे? कार्यकर्ता म्हणून काय अपेक्षा आहे? भाऊने आता योग्य निर्णय घेतला पाहिजे. योग्य म्हणजे काय? योग्यचा अर्थ सांगा. कुठं आपल्याला कशामुळे मतदान कमी होतं, काय होतं हे बघितलं पाहिजे. बर मग ते बरेचसे लोक म्हणतात तू तरी घ्यावे. तुमचं काय मत आहे? हा अतिशय चांगलं होईल. अतिशय चांगलं. तुम्हाला काय वाटतं? भाऊनं काय तू तरीच घ्यावे. मग आता लोकसभेचं कसं होईल? आता ती विधानसभेचं ती विचारायची राहिली कोण निवडून येईल? आमच्या तर्फे भाऊच येणार आहेत. बरं तुम्हाला काय वाटतं? भाऊच येते. बरं असू दे. चला आता ह्या बाजूला थोडस फोकस आहे या बाजूला. तुम्ही लक्षात घ्या. वडापुरी गावात आलतो आणि वडापुरी गावामध्ये बऱ्याच लोकांना आपण प्रश्न विचारले, त्यांच्या मनातलं काढण्याचा प्रयत्न केला आणि या गावात मात्र दिलखुलास लोकांनी उत्तर दिली, मनसोक्त उत्तर दिली. काही अंशी
हर्षवर्धन पाटील आणि बर्ने समर्थक एकमेकांमध्ये भिडलेले सुद्धा आपण पाहिलं. एक चांगल्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या मुलाखती घेतल्या. त्याचा सारांश एक मात्र नक्की आहे की कुठल्याही परिस्थितीत या गावात शरद पवार साहेबांचं वजन जास्त हे काय म्हणायला हरकत नाही. येणाऱ्या विधानसभेला शरद पवार साहेबांचा हात कोणाच्या डोक्यावर पडेल हे खरं तर पाहण्याचं जोगं ठरणार आहे. त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, वडापुरी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.